मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाच्या वाणी लवलाही. शेतकऱ्यावर कितीही संकट आलं तर पेरणीच्या काळामध्ये न डगमगता आपल्याला वेळोवेळी ते कामं करावे लागतात. अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच आहे. राष्ट्रसंत तुकोबा यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, पेरणीच्या वेळी पेरणीची वेळ आपल्याला चुकवता येत नाही, कारण त्यावर वर्षभर आपलं कुटुंब जगतं, आपला परिवार जगतो. इथून पाठीमागच्या अनेक वर्षामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न होत असेल तरी त्या उत्पन्नाला भाव मिळत नाही. आणि मागील 10 वर्षामध्ये या महागाईंचा वाढता आकडा, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, आज उत्पन्न झालं वाटतं आणि पुन्हा जवळचा पैसा खर्चामध्ये तात्काळ संपतो. अशा भयान परिस्थितीमध्ये शेतकरी जगतोय. महागाईचं अफाट वाढतं चक्र शेतकऱ्याला न परवडणारं झालेलं आहे. येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये पाऊस येईल. शेतकऱ्यांची शेतीतली पूर्ण मशागत सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढील वर्षात शेतकऱ्यांना भरभरून पीक यावं, त्याला चांगला भाव मिळावा अशी सद्बुद्धी या सरकारला मिळावी आणि शेतकऱ्यानं स्वावलंबी बनून पूर्णपणे आपल्याला हे मिळेल ते मिळेल, इतका भाव मिळेल अशी अपेक्षा तर ठेवतो, पण आपल्या कोणत्या पिकाला भाव मिळेल आता काही प्रमाणात असा विचार करून शेती करणं गरजेची आहे. शेतकऱ्यांना पुढील वर्ष सुख समाधीचं जावं याच शुभेच्छा. धन्यवाद.